9:30 वाजलेले असतील. सगळे जेवण करून घेत होते कारण त्यांना साकूरच्या माळ्यामध्ये फ्लावर लावायला जायचं होतं आणि दादा कॉटवरती बसलेले होते कारण त्यांना उपवास होता म्हणून त्यांच्यासाठी मी खिचडी बनवत होते आणि मग यांना सगळं आवरून फ्लावर लावायला जायचं होतं म्हणजे आज थोडी घाईच होते आणि मग खिचडी रेडी वगैरे झाली. त्याचबरोबर मी उपवासाच्या मिरच्याही थोड्याशा तळल्या. तर हॅलो गाईज, कसे आहात सर्व? खूप ठीकच असाल. तर आमची इथे सारसबाग तुम्ही बघितलेलीच आहे ऑलरेडी. तर त्याच्यातले जवळजवळ 9-10 आंबे आहेत. 9-10 आंब्यापैकी आम्ही 2-3 आंबे राहिले, सर्व आंबे उतरून घेतले आणि बाकीच्या आंब्यांना थोडे थोडे आंबे आहेत किरकोळ. चला तर आता आम्ही आंबे उतरून घेणार आहे. कालच पुण्यावरून आलो आम्ही आणि चला म्हटलं बाकीचे गेले फ्लावर लावायला, फुलगोबी तुमच्या भाषेत. तर आम्ही आता खूप ऊन झालंय, सो मला तर सवय नाही उन्हाची, त्यामुळे मी नाही गेलो फ्लावर लावायला. तर आंबा तरी उतरून घेऊ म्हटलं. सो चला तर आता तुम्हाला दाखवतो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आमची गँग ऑलरेडी आंबे तोडायला आलेली आहे, मला दाखवतो मी. सो वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल लाईव्ह विथ अमृता. बघा अमृता इथे तोडते आंबे. हे बघा एकदम माझी खाली मम्मी. आमचे आंबे डायरेक्टली खाली टेकलेत. काटा लावला तरी ते टेकलेच आहे ना खाली, कारण- वजन नाही दुसरं काय. ज्यांनी काट्या लावले ना तो पण आम्ही ब्लॉग बनवला ना तो पण नक्की बघा. आणि ती मोहोळ पण दाखवा ना, ह्या साईडला मोहोळ आहे, भीती वाटते आम्हाला आंबे हा ना यार, काढायची. बाई, तो कुठं दिसतंय guys? छोटं मोहोळ आहे, छोटं काही म्हणे काल नव्हतं ते आजच आलंय. त्याला त्यांना- कळालं त्याला समजलं त्याला आपण. समजलं वाटतं आपल्याला आंबे खाली काढायचे. बघा काय बसले. मला तर लय लय भीती danger वाटते ची बुवा की. माशांची. मला चिवून माशाचा होता डायरेक्ट. सो मी मागेच थांबलोय. आता बघू. चांगले मोठे झाले रे आंबे. आणि काही by the शेवटच way, राहिलंय ना आंबा हा. आम्हाला ते सांगायचं होतं. हा सगळे आंबे आम्ही संपवले मी बघितलं पण मध्ये 2-3 झाडांना आहेत. त्याला थोडे बिराय बिराय राहिले काही अबे म्हणते इथं बघ, ह्या मधल्या नारळाच्या झाडाजवळ पण आहे. आहे का? आज सगळ्या काढायचे आहे का? मला भीती वाटते यार त्या मोळ्याची. या आंब्याला पण आहे बरं का इकडं. आणि तिकडून मोळे बघा जपून. आमच्या नारळ आले. पहिलं पीक आहे नारळाचं. तसं आंब्याचं जवळजवळ तिसरं आहे. तिसरं नाही, चौथा आहे वाटतं. शिड पाहिजे का? हात नाही भरत का? मी जाऊ का झाडावर चढू का? नको नको, त्याचे मोह आहे बाई, नको नको ग. मला एक तर जास्त गर्दी पण झाली इथं आंब्यांची. चाळ पण इकडून. हा ना गाईज, बाई कांद्याची चाळे बघ. घरच्या घरी कोकण बनव. चाळ घरीच बनवलेली आहे. ऑलरेडी आम्ही कांदे शेडमध्ये साठवलेत आणि जे राहिलेत ना ते इथं साठवलेत. कांद्याचा नवा व्हिडिओ, सेपरेट व्हिडिओ आम्ही बनवणार आहे तसा. राग रडतंय वाटतं. काय झालं काय त्याला रडायला? आपण आलो इकडे सगळे का दादा नावाज आहे ना. आहे का? हा तोड बरं. पुरतं का तुझा? हा मी उभी राहील. शिडी हलवा आणा. चिक आहे बरं का. राणी शिडी आणावं लागेल बरं का. काय नाही, मी तोडत चल. माझा हात पडून होतं. चिक डेंजर असतं बरं का. काळे डाग पडतात. आग होत असं. हा पण होतं डाग पण पडतात. एक क्रेट भर आणि एवढं अर्धी वर नाही 2 कॅरेट भरते. सगळा उतरायचा का? मग थोडेफार ठेवायचे, खपतील का एवढे? का बरं ग? पडलेले आंबे ठेसून जातात आवरून. हा का? ताई इथं वरतीला इकडे शिडीच लागणार. हा का? इकडचं सगळं इकडचे पण आहेत ताई. इकडच्याला लई पण. अजून त्या बाजूने लई. छोटे छोटे पण काढून घ्यायचे का हे? हा किती छोटा वरती आहे मोळ बघ. बघा, वरती हा मोळ. किती छोटा आहे. ते राहू दे, छोटे राहू दे, चल. हळू जाय काय नको करू. नाही यार, मला ते मोळाची भीती वाटते म्हणून मी काहीच नाही करत. ताई छोटे छोटे ठेवले आम्ही. लय आपटू नको ग, खराब होते ताई. केशर ताई आंबा खाली ठेवा, by the आपण way. नंतर गोळा करू सर्व वाटलंच guys. तर. तर महिन्यापूर्वी आम्ही क्रेट भरून नेलं होतं सेम असं. गच्च भरलेलं होतं. गच्च भरून नेलं होतं. 10-15 दिवस खात होतो डेलीचे. 1-1 किलो खाल्ले असं एक टायमाला. म्हणजे मी राणी हे आणि राघू पण होतं बरं का आपल्याला. 4-5 आंबे खायचो एका टायमाला आम्ही. 2 टाइम आंबे खायचो. मला वाटतं आयुष्यात मी पहिल्यांदा एवढे आंबे खाल्ले असं यावर्षी की आंबे झाले. आणि इतका गोड आंबा आहे ना, खूप सुंदर दुसरा आंबाच खाऊ वाटत नाही. केशर खाल्ला होता. त्याच्या पुढे हापूस पण फेका वाटतो कधी कधी. हापूस दिसायला खूप येलो असतो वरतून आणि हा आहे ना ग्रीन दिसतो, पण आहे ना पिकला ना एकदम ऑरेंज निघतो एकदम, आहे ना केसरी. बरोबर. राघव आलाय का? राघव तुला आंबे तोडायचे का?
आई किती वा. गोड दिसतंय माझे बा. तोंड पुश ना, तोंड पुश ना. तोंड पुश ना बबडी. रडून रडून झाला असेल तुला. काय आंबे रडत नाही होती का तू? ये इकडे, चाल इकडे ये. म्हणून. चला बघ किती आंबे आंबे तुला- आपल्या का बघ. मुळे आई बरं कशी नाकातून पाणी हे आलं बघ. इकडे नाक पुश. वरती धक्का नको लावू आंब्याला, माशा आहे वरती चावल आपल्याला. ओके गठ्ठा आहे, इकडे मोठा गठ्ठा आहे. रानू एक क्रेट आण का अजून. हाय आणलेले कॅरेट. आणलंय का ताई सगळे ताईचे काय. मी असं माझं लग्न झाल्यानंतर असं पहिल्यांदा मी म्हणजे माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा असे आंबे उतरवत असून मी कधी असे आंबे उतरवले नाही. म्हणजे आता पहिलं काय असायचं काय ते ना, काय म्हणता का ताई आंबे उतरायच्याला? खुडी म्हणतात, खुडी ना. पण मग त्याला तेव्हा पैसे हा, जुने आंब्याचे खुडी. गावरान आंबे होते त्याची लांब हाईट खूप लाकूड लावून आहे असायची. ना, ते झाड उंच असायचे गावरान आंबे ना. मग ते उतरवायला ते लांब करून एक एक आंबा असा कट करून त्यात घ्यायचा. आता हे आंबे काय डोके एवढे आंबे. आणि हे सगळे म्हणजे काय म्हणता याला कलम केलेले आंबे ना, हा, गावरान आंबे नाही हे. गावरान आंबे नाही. त्यामुळे हाताने तोडता येतात. ठीक आहे, काय थोडासा शिडी वगैरे लावून तोडता येतात जोडून आम्ही झाल्यावर. ठीक. शिडे लावून पण वापरू शकतो. बाळा इकडे काय परी नाही करतो आली तू? का? परी दीदी नाही आली रे. आली का दीदी? दीदीची टोपी किती छान आहे बघ. त्यासाठी दादासारखं मोठं व्हावं लागतं. केला का कॅमेरा ऑन? काढता येतं. तर राणीवरती आंबे तोडत आहे. आई कृपा कोणाचं काय तर कोणाचं काय. राघव तुला चढायचंय का? काय करायचंय? कुठं चढायचंय? कुठं चढायचंय मला सांग. कुठं चढायचंय? आणि चढून काय करायचंय सांग मला. हं? हॅलो गाईज, कशा आहे तुम्ही? बघा दोन जाळ्या कंप्लीट भरल्या. त्या साईडने ज्या साईडने मोहळ होते काढले का? हा तिकडे तोडले ना. काढले त्या साईड तोडले का रान? तिकडून नाही आहे ना आंबे. आणि तिकडून काढले का? मोहळ होतं, मोहळ पाहिजे तुम्हाला मी झूम करून दाखवते. मोहळ एकदम छोट आहे. दाखवलंय ऑलरेडी. दाखवलंय का? छोटे पण भाऊ सुरू मला तर लयच आवडत आहे भाऊ माशा. मी कशालाच घाबरत नाही, म्हणजे मोळा पाहिला घाबरत. याचं तर वेगच चाललंय. माझ्या आयुष्यात मी फक्त पाण्याला आणि माशांनाच घाबरतो. पाणी घालणार ना ते नाही भेटली, मी पाणी घालणार आहे, घेऊन जातो. आमच्या दादांनी सगळ्यांना आंबे वाटून दिले, घरी आंबेच नाही ठेवले. ह्या पाहुण्याला दे, त्या पाहुण्याला दे, घरीचे आंबे नाही ठेवले. आता हे घरीच ठेवा. आता हे सगळे घरीच ठेवा, अजिबात देऊ नका कोणाला. जमलंच तर आम्हाला दे थोडं. काय चाललंय तुमचं आज नात्यांचं? चढावर झाले का? झालं का चढून? आणि आजीला आजीला म्हणा जमलंच तर आम्हाला द्या थोडे आंबे बरं का. मस्त तुम्ही खाल्ले ना, किती खाल्ले, असं रोज खात होते. त्याला पण जायचं रानवाचं सारखं आंबे तोडायला. राघव मोठा झाल्यावर जायचं. आता तू छोटा आहे ना, अजून तो सांगा. छोटा आहे ना. त्याला काय आंबा आहे. छान आहे ना एक खान गप बसा. आंबा, बघा केवढा आहे, खूप मोठा आहे. बापरे. झालं चढून राघव? पुढे आहे रान बघ. डोकं तोंड तर दिसतंय का माशा तुझं बघा, टोपीने? माशाकडे पण जाऊ. काय त्याची टोपी काढा. ठेवूया फांदी इथं, पाय ठेवून मग जाय तिकडे. राणीचं काय चाललंय? राणी निघाली सगळे. चालले अगं, पाल्यात कळत नाही लवकर अजून लय आंबे. चुकून माकून राहिले असणार तरी आहे ना. दिसतंय का रान तुला बरं? बघा अजून 2 कॅरेट भरले वाईद वे. अगं इकडे बघ समोर. अजून अर्धा कॅरेट भरून का? इथं पाल्यात कलर मोठा आहे. हा. राणा तू पडशील बर का. राणा तू तुझ्या अंगावर पडन राघव. बापरे, देखो गाइस क्या बापरे साइज है. किती मोठा आंबा आहे हा. देखो गाइस इतना हा बड़ा नीट आंबा. वर पकडा ना. कितना बड़ा आंबा. ओ माय गॉड. असं हातात ओ माय गॉड. कितना बड़ा आंबा है देखो. मैंगो. ओ माय गॉड. बोला तर येतं का? हाच होता ना. बघा आंबा किती मोठा आहे. तुम्हाला छोटा दिसत असेल पण लय मोठा आहे. 2 कॅरेट भरले. ऍक्च्युली कॅमेरा कशाला अरे उतरवत? जरा थांब ना, बघ, तुला चढायचं होतं ना. समोर तू मोठं झाल्यानंतर काही गरजच नाही. ते फांदीला हात नको. राणी बघा, राणी
राणी डेअरिंग करून राहिली माशांजवळून. राणी आम्हाला पळू नका लावू बरं का. चिकपळून वहिनी सांगा. चलो आता ना हा जो आंबा होता त्याचा तो पूर्ण उतरवलाय, पण जे पहिले आंबे जे उतरवले होते ना त्याचे काही काही यांनी ना थोडे विरळ विरळ आंबे ठेवले होते, जे छोटे किंवा जे खूप बारीक आहे आताशी म्हणजे आलेत. मग ते आंबे जे आहेत ना त्या आंब्याचं त्या सगळ्या आंब्यांचे जे विरळ विरळ ठेवलेले होते ना ते आता काढणार आहे आम्ही. बाकी तर हा आंबा पूर्ण उतरवलाय. राहू दे, घरचे खातील. तोडायचे का ते पण? ताई म्हणताय सगळे तोडून घ्या ए म्हणून. पाय नको देऊ बाळा त्याच्यावर. बबडी पाय नाही द्यायचं ग. हे बघ खास कसा पाय देतोय. पाय पण देऊ आंब्यांवर. ठीक आहे ते घेऊ तोडून. मोठे मोठे तोडू, छोटे राहू दे. हा काय ग? हा ताईंचं असं म्हणणं आहे की सगळे तोडून घ्या म्हणून. आता परत मग काय म्हणते त्याला परत नाही ठेवायचे म्हणून. राघव पॅन्ट किती शिजाली. डन. संपले आंबे. एवढेच आंबे ना आता आपले ह्या वर्षीचे सगळे संपले ना. नाही आहे ना अजून. काय म्हणले? पुढच्या वर्षी वाट पाहिजे. पुढच्या वर्षी वाट बघायची खरं आहे. काय झालं राघव? घरात चालले का? मँगो आता बाहेर काढतोय आम्ही. कॅरेट सगळे लय जड आहे ना आंबे. थांबा मी धरू लागते. दोघी दोघी एकटेचा नाही विषय. अयो पुढं निघायचे. बसतील का? जाता येईल का त्यातून? अयो लय जड आहे राणी. दगड आहे दगड. चला ते क्रेट नेलं तुम्ही घरात? हा तिथे व्हायच्या ठेवल्यावर बंटीचा फोन आला. उचलं का तुम्हाला? हो, बापरे मग. लय दगड आहे. डेंजर. आणि नेहमी चलो. अरे बसतोय का नाही? मी गुतलो. गुतले गुतले तुम्ही गुतले गुतले कम्प्लिटली गुतले 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 गुतले. गाईज बचाव. ए थांबा तुटन. थांबा कॅरेट. गाईज थांबा एक एक हे, हा. गाईज 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 कम ऑन. आंबा पडला होता नाही नाही का? एक पण नाही पडला. फुले ना? हा फुल आहे. मग आता इथे कुठे ठेवते तिला? तोडायचे का इथं ताई? ठेवा, इथं ठेवा खाली. बरोबर आहे. तुम्ही ऐकते नाही. गाय मध्ये ते गळून जातील. नाही गळते. एक एक गळ लागल्यावर सोडून आणायचं पिकलेला खायचं. नको तू राहू दे. बरे होते ना वाटायला दादा. हे म्हणते बरे होते दादाला वाटायला. त्याला दादाने घरच्यांना आंबे नाही ठेवले आणि नाही का नको तोडू ताई, राहू दे. पाहुण्यांना घरच्या दारच्यांनाच दिले. याचे पण आंबा किती मोठा आहे बघा. बापे. राघवच्या भाषेत बापे. अगं म्हंटल अजून सगळे तोडले तर एक जाळी भरा ना. हा का? हे लय मोठे आहे का? हा हे आंबे लय मोठे आहे. अगं केशरच आहे आपण लावले सगळे. नाही हे इकडचा छोटा आंबा का तो? नाही तो केशरच आहे पण नाही ना थोडा मोठी साईज आहे. एक ठेवला ना मग तो आंबा दादांना वाटायला पाहुण्यांना. तर आम्ही आंबे तोडून आणले बघू शकता गाईस तुम्ही. 2 कॅरेट भरलेत. काय किती दिवस लागतील का पिकायला यांना? किती? कशात पिकवायला? 7-8 दिवस. मग 8 दिवस. तू उठ ना राघव. आडी लावणार का? अशीच कॅरेट मध्ये. हे राघव उभं राहिलं याच्यावर. राघव शिव होतील ना. राघव, तुला काही खेळ बाबा. हा का? पुढचं का? हा आमच्याकडे पण आम्ही जे पुण्याला आंबे नेले होते ना हे सगळे असं इथंच साठायचं मध्येच. अगं मग ते जास्त पिकले असते. हा का? कच्चा नाही ग पण काय माहिती. मला वाटलं पाण्याचा प्रॉब्लेम झाला काय. पाणी कमी पडल्यामुळे खराब. राघव खाली बस. शुशी राघव आणि ते आंब्यात ठेवतो तू. बस खाली. खाली बस. 7-8 दिवसात तुला पिकतील खायचं का का म्हणे मँगो? आता? हा काय माहिती. राणीने ठेवला बरोबर. हा आंबा आहे त्या आंब्याचा आहे त्या मोठ्या. तर काही 7-8 दिवसांनी आमचे आंबे पिकणार आहे. तर या खायला नक्की तुम्ही आंबे. आणि किती जणांना बोलायचं? आणि इकडे आमचे दादा बसलेले आहेत दरवाजात. ते पिकले का आंबे बरोबर वाटून देतात लोकांना घरी ठेवून खायला.
राघवला भूक आली आंबे पाहून राघवला भूक आली. हॅलो गाईस, या मँगो खायला. तू कोणाला देतो का तरी मँगो खायला ये म्हणतो. तुझा मँगो कट केला एक फोड कोणाला देत नाही त्या मँगोच्या आणि म्हणतो या गाई तू मँगो खायला. आंबे उतरवले लगेच खायला. हे बघा आपण तर बघा त्याच्यानंतर इथं नुसते आंब्यावर जेवतच नाही. आधी मँगो माझ्या बबला द्यायचे मँगो खाऊन घ्या आधी. पाणी मध्ये मँगो मध्ये पाणी. घ्या तुम्हाला तुला मारू नको ना. कोणाला मारायचं राघव. बस मारला बस. बोबलाडातच ना बोबलाडात बोबलाडात शब्द बोबशारी बोबशारी नाही. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम राम. आणि आमचे आंबे पण खायला या.